गुड मॉर्निंग. काय करते तू सकाळीच? बघू कशाला कलरिंग केलंय. अँग्री बर्ड्स. तर आज आहे सॅटरडे आणि तर वाजलेले आहेत 10:15 आणि आज मीटिंग आहे. हो आणि आज त्रिशाला लेट स्कूल आहे. मी मजा करतोय. 12 वाजता. आमच्या वेळेस शनिवारची सकाळची शाळा असायची आणि यांची शाळा शनिवारी दुपारी असते. आमची सकाळी सकाळी असायची. आणि तुम्हाला मम्मा ते एक्झाम मध्ये काय काय लिहायचे? काय काय म्हणजे क्वेश्चन येते त्याचे आन्सर. तुला नाही येते थोडे? यायचे मला. बाबीला येते का? हो. तुला सगळ्यांना यायचं. तर चला आता आज लेट स्कूल आहे त्याच्यामुळे सगळं लेट आवरतोय आम्ही. दीदीची आंघोळ झाली आहे, त्रिशाची राहिली आहे. त्रिशा मस्त कलर करते. नको काय रे तुझ्याकडे पोलीसमॅन? हा. तर चला आता आवरून घेतो आणि त्रिशाची स्कूलचा टायमिंग पण होईल. 10:15 वाजले. 11:30 पर्यंत बस येईल. 12 12:30ला शाळा आहे. तर आता आवरून घेतो. काका बोलले येतो. टिफिन बॅग घ्यायची आहे बरं का. बसची वाट बघतोय आम्ही. बसची वाट. आज बस लेट झाली आहे. A few hours later. कुठे बसले तुम्ही? हॅलो का कुठं? हॅलो बोल ना. तर दुपारपर्यंतचं रुटीन तुम्ही पाहिलेलं आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. तर सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि आपल्याला ओल्या भुईमुगाच्या शेंगा सगळीकडेच पाहायला भेटतात. तर तुमच्यासोबत एक क्विक आणि मस्त आज रेसिपी शेअर करते. तर अशा प्रकारे दाणे सोलून घ्यायचे शेंगांचे आणि त्याचबरोबर अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये शेंगदाणे हे बारीक करून घ्यायचे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकायचा. ओल्या शेंगदाण्यांची आपण चटणी करणार आहोत तर त्यासाठी हे करून घ्यायचं आहे. आणि मिक्सर पण ऑप्शन आहे आपल्याकडं, पण मिक्सरपेक्षा ऑथेंटिक पद्धतीने ही जर चटणी तुम्ही केली ना तर खूप टेस्टी आणि यम्मी लागते. खलबत्त्याची चव ही वेगळीच असते किंवा पाटा वरवंटाची जे आपल्या पारंपरिक वस्तू आहेत त्यांची चव आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू त्यांची चव खूप वेगळी आहे. तर असं खलबत्त्यामध्ये बारीक छानपैकी कुटून घ्यायचं आहे. त्यासोबत तव्यावरती तेलामध्ये जिरीची फोडणी घालायची आणि आपण जी ही बारीक वाटून घेतलेली चटणी आहे ती परतवून घ्यायची. मस्तपैकी चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त क्रिस्पी होऊन द्यायची. गरमागरम पण खूप मस्त लागते. वरण भात तुपासोबत ही चटणी खूप सुंदर लागते किंवा कुठल्याही जेवणासोबत तुम्ही ही तोंडी लावू शकता. गरमागरम भाकरी चपाती याच्यासोबत पण खूप मस्त लागते. तर अशी ऑथेंटिक आणि पारंपरिक चटणी नक्की ट्राय करून बघा. मस्त लागते. तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि अशी खलबत्त्यामध्ये केलेली चटणी त्रिशाच्या बाबीला खूप आवडते त्याच्यामुळे आम्ही मोस्टली अशाच पद्धतीने करतो आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चव कशी लागते हे पण मला सांगा. सो चला आता चटणी झालेली आहे. प्रत्येक वर्ड आवर पटकन स्टार्ट. स्वप्न नाही करायचं लगेच. तर रात्रीच्या वेळेला पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झालेला आहे आणि अशा प्रकारे आजचा आमचा दिवस होता. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.